तर हॅलो गाईज, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर, ज्याचं नाव आहे परीची दुनिया. आणि आपण निघलो आहोत गोदा पार्कला. तर तुम्ही कंटिन्यू व्हिडिओ बघत राहा आणि सबस्क्राईब, लाईक, शेअर करा. आणि तुम्हाला दाखवत राहते मी आपल्या नाशिकचं गोदा पार्क. इथे बाबूला बघायची होती ट्रेन, पण आता ट्रेन आलेली नव्हती. तपोवनचा टाईम झालेला होता, 6 वाजले होते, पण तरी अजून आली नव्हती. आपण निघलो पुढे. तर कंटिन्यू बघत राहा, मी भेटते तुम्हाला गार्डनमध्ये गेल्यावर. आणि इकडे बघा तुम्ही, वरती किती मस्त सूर्य डुबतोय आणि खाली महाराजांचा पुतळा, छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा, आणि वरती भगवा. वाव, तुम्ही बघू. तर तुम्ही इथं बघू शकता, इथं तिकीट काढता. एंट्री नाही आहे तिकीट काढल्याशिवाय गार्डनमध्ये. आणि इथे 30 रुपये तिकीट. लहान मुलगा असो किंवा मोठा माणूस असो, 4 वर्षाच्या पुढे तिकीट. मग आम्ही तिघांचे तिकीट काढले आणि मध्ये गेलो. हळूहळू हळू फोटो पप्पांच्या फोनमध्ये काढ, मी व्हिडिओ काढते. छान छान फोटो घ्या. तर तुम्ही बघू शकता गाईस, कसलं सुंदर हे गोदा पार्क. कसलं भारी व्ह्यू आहे. चांगले. तर बघू शकता तुम्ही गाईस, खूप छान असं गार्डन आहे, फॅमिली गार्डन आहे. तर तुम्ही नक्की या तुमच्या मुलांना घेऊन. खूप मुलं खुश होतात, बाबू खूप खेळतोय आणि त्याला खूप छान वाटते. तुम्ही नक्की या, विजिट करा, खूप छान आहे. आणि इकडे बघा, तुम्हाला रील्स काढण्यासाठी पण आहेत, तुम्हाला दाखवते मी पुढे. रील्ससाठी पण इकडे खूप, हे बघा इकडे रील्स आहे. खानदानी ॲटिट्यूड ॲटिट्यूड ॲटिट्यूड, हे बघू शकता तुम्ही. हे बघा, बापले का कसे फिरताय दोघं मला सोडून. इकडे पण बघा, खूप छान आहे. हे मालेगाव स्टँडच्या पुढे पंचवटीमध्येच गोदा पार्क. नक्की विजिट करा. लहान मुलांसाठी फॅमिली गार्डन आहे, खूप छान आहे असं. हे बघा, खूप छान आहे. आणि पुढे मुलांना खेळण्यासाठी पण आहे, तुम्ही बघू शकता. लहान मुलं पण खेळू शकता पुढे. आणि गार्डन आहे, झोके आहेत, घसरगुंडी आहे, खूप छान छान असं काही काही आहे. खूप छान, एकदम फ्रेश माइंड होईल तुम्ही इकडे आल्यावर. तर नक्की एकदा या, नाशिककर असतील तर नक्की या. आणि बाहेरचे फिरायला येतात तेही एकदा या, खूप छान असं वाटतं. तुम्ही नक्की विजिट करा. फॅमिली गार्डन आहे आणि इथं लहान मुलं पण खेळू शकता. तुम्ही बघू शकता, याच्यात पण बसू शकता. बाबू, याच्यात बसायचं तुला? आणि इकडे पण आहे, बघू शकता तुम्ही, किती छान आहे. हे बघा, इकडे लहान मुलं खेळतात. खूप छान असं आहे गार्डन आणि मला खूप आवडलं. मी खूप दिवसांनी म्हणत होती का मला गोदा पार्कला जायचं आहे, पण माझं येणंच होत नव्हतं. फायनली मी आज आली. आणि बघा तुम्ही, इथे बघती बाबूला. याच्यात माझा बाबू याच्यात खूप घाबरतो बसायला. त्याला विचारते बसतो का.
ते इकडे बाबूला दिसलं झोका आणि बाबू कशातच बसत नव्हता. माझी इच्छा होती की त्याने ट्रेनमध्ये बसावं, खूप काही काही तिथे खेळावं, पण त्याला ते काहीच आवडत नव्हतं. त्याला फक्त झोका आवडला आणि ते जंपिंगचं आवडलं आणि अजून काहीतरी त्याला असं वेगळंच काहीतरी आवडतं. इथे थोडासा झोका खेळला तो, त्याच्यावर पण त्याला म्हणत होता नाही मम्मा मला भीती वाटते, मला जोरात पप्पांना सांग जोरात झोका नका देऊ, असं घाबरत होता तो. आणि इकडे पुढे गेलो, मग पुढे पण छान होतं, तुम्हाला दाखवते मी, तुम्ही बघत राहा कंटिन्यू. खूप छान छान असं आहे. इथे बाबू खेळायच्यामध्ये मला असं वाटत होतं की त्याने ते गोल फिरतंय त्याच्यामध्ये बसायला पाहिजे, पण नाही, तो नाही बसला. इथे झोका पण तो थोडासाच खेळला आणि हे खेळत होता तो. आणि ह्यानंतर ना इकडे साईडला ना खूप छान होतं असं, तर ते खूप आवडीनं खेळत होतं. तसंच त्याला उचापात्या काय आवडतं काय माहिती, जे असतं ना ते त्याला खेळायचं खूप छान. असं मला असं वाटतं की त्याने त्या ट्रेनमध्ये बसायला पाहिजे होतं. नंतर ते बटरफ्लायसारखं होतं त्याच्यात बसायला पाहिजे होतं, विमान होतं त्याच्यात बसायला पाहिजे होतं, तो त्याच्यात नव्हता बसत, त्याचं भलतंच काहीतरी चालू होतं. आणि त्यानंतर तो तिकडे गेला पाठीमागे, त्याला दिसलं ते तिथे खेळा थोडंसं. आणि तिकडे बघा पाठीमागे हे दिसलं त्याला, मग हे खूप आवडलं त्याला. इथून निघायचं नावच घेत नव्हता तो, वरती जायचा खाली यायचा, वरती जायचा खाली यायचा, त्याला ना इथून निघतच नव्हता. मग इथं भरपूर वेळ खेळला तो, त्याला हे खूप आवडलं, त्याला मज्जा येत होती इथे खेळायला. आणि त्यालाच नाही तर भरपूर मुलांना खूप मज्जा येत होती इथे खेळायला. आणि हे बघा वरती चढून गेला आणि खाली घसरगुंडीसारखा आला. बघितलं माझा बाबू कसा आहे. आणि इथून बाबू चल आपण पुढे जाऊ, पुढे खेळू, नाही त्याला इथंच खेळायचं होतं, ते इतकं आवडलं होतं त्याला. तर मग खेळून झालं त्याला, मग आम्ही त्याला तिकडे पुढे घेऊन गेलो. पुढे तर खूप छान छान होतं. पुढे मग त्याला बळजबरी आम्ही तरी याच्यात. आणि माझा बाबू फायनली तिथून निघला आहे. तिथून एवढा खेळत होता तिथं का तिथून निघायचं नावच घेत नव्हता तो. आता कसं बसं काढलंय त्याला तिथून का पुढं पण खूप काही आहे म्हणून. सो आम्ही चाललोय पुढे. पुढे बघू काय आहे, तुम्हाला पुढे पण दाखवते मी, तुम्ही ब्लॉग कंटिन्यू बघत राहा. ए जंपिंग खेळतो का बाबू, हे बघ. शेवटी हे दाखवलं त्याला आणि त्याला रिक्वेस्ट केली की याच्यामध्ये खूप मज्जा येते, जा तू याच्यामध्ये. मग तो तयार झाला आणि नंतर त्याने इतकं एन्जॉय केलं का त्याला पाठवलं आम्ही रिक्वेस्ट करून आणि काढलंही बाहेर रिक्वेस्ट करून. अगोदर जात नव्हता आणि नंतर येत नव्हता. त्याला इतकी मज्जा आली, त्याने खूप एन्जॉय केलं आणि त्याला हे खूप आवडलं. आता तो याच्यानंतर बसणार, याच्यात जाणार. पहिले घाबरत होता तो, कधीच गेलेला नाही याच्यामध्ये, तो आज फर्स्ट टाईम गेला आहे आणि त्याला खूप आवडलं ते. सो त्याने इथे खूप मज्जा केली. आणि त्याला मी बोलली इथून निघला तेव्हा का ट्रेनमध्ये बसतो का, तर नाही बोलला तो. किती छान छान खेळायला आहे. तरी माझा मुलाला हे नको खेळायला, माझा मुलगा त्याच्यातच गुंग आहे, त्याच्यातून बाहेर निघायचं नावच घेत नाही. आणि इथे पण बघू शकता तुम्ही लहान मुलांचं खूप छान होतं झुला. मी बाबूला बोलली याच्यात बसतो का, तर नाही बोलला तो याच्यात पण बसायला. मग आम्ही तिथून निघलो पुढे. आणि आता पुढे ना बघा तुम्ही खूप छान व्ह्यू आहे. आणि इकडे बघा तुम्ही, वाव किती सुंदर वाटत होतं.
मला तर असं वाटत होतं इथे दिवाळीचे आणि खूप छान असं पाणी होतं तिथे आणि त्याच्यामध्ये कलर चेंज होत होते तर इतकं छान. कोणाला जर फोटोशूट किंवा व्हिडिओ वगैरे शॉर्ट घ्यायचे असते ना, काय व्हिडिओ आले असते, खूप सुंदर आले असते. पण मला तेवढा वेळ नव्हता व्हिडिओ वगैरे, नाही तर मी काढले असते. तुम्ही बघा इकडे माझा बाबू तर खूपच नाचत होता, त्याला खूपच आवडलं हे. खूप मज्जा केली त्याने. तो मला म्हणत होता मम्मा आपण परत जाऊ इकडे, मला खूप आवडलं. मी त्याला म्हटलं हो. तो बघा किती एन्जॉय करतोय, किती नाचतोय. आणि असं थोडंसं ना पाणी उडत होतं ना, तर गरम पण होत नव्हतं, असं थंड वाटत होतं. खूप छान असं थंड थोडंसं पाणी येत होतं अंगावर. तर असं खूप छान वाटत होतं मला. तिथून ना जायची इच्छा होत नव्हती, इतकं छान वाटत होतं. आणि सगळे तिकडे फोटोशूट वगैरे करताय, तुम्ही बघू शकता. कोण व्हिडिओ काढतंय तर कोण फोटो काढ. आणि मग तिकडनं आम्ही आलो पुढे आणि इकडे बघा, इकडे पण किती छान आहे. लहान मुलं किती एन्जॉय करतायत. आणि ते लहान मुलांबरोबर मोठे पण एन्जॉय करत होते. मीच खेळत होते बाबूच्या अगोदर. मलाच असं वाटत होतं मीच लहान आहे. खूप छान वाटत होतं. आणि बघा इकडे बाबू पण खूप मज्जा करत होता. आणि आम्ही गेलो आणि थोड्या वेळाने लगेच ते पाणी बंद झालं. 5 मिनटं पण नाही चालू राहिलं. आणि असं बाबूने थोडासा डान्स केला. तिथे गाणे चालू होते, खूप छान छान गाणे लागत होते. आणि बाबू गाण्यावर मस्त नाचत होता. बघा छोटं टिल्लू पण मस्त नाचत होतं तिथे. लहान मुलं मस्त मज्जा करत होते. तर असं होतं गोदा पार्क. तुम्हाला आवडलं का, तुम्ही कमेंट करून नक्की सांगा. आणि कोण कोण जाऊन आले तिकडे त्यांनी पण मला नक्की सांगा कमेंटमध्ये. आणि जेव्हा तुम्ही अगोदर गेले असेल तेव्हा तिथे तिकीट नव्हतं, आता तिकीट चालू झालं आहे. आणि असा होता आजचा ब्लॉग माझा. मस्त मज्जा करतोय बाबू. त्याला तिथून निघायचं इच्छाच होत नव्हती. त्याला बळजबरी काढलं. चल बाळा म्हटलं आता पुढे जाऊ आपण. तर इथे आम्हाला दिसले बलून, पण आम्हाला बलून नव्हते पाहिजे. तो शोधत होता गाडी. आणि त्या मावशी म्हणत होत्या अरे बाळा इथे गाडी नाही आहे, बलून घे. आम्ही त्याला बोललो बलून घे, तो म्हणे नाही गाडी पाहिजे. आम्हाला नुसतं गाड्यांचं वेळ आहे. तर तिथे त्याला गाडी नाही मिळाली. त्याला म्हटलं चला आपण तिकडनं निघलो घरी. आणि इथे चालू होती आरती. इथे केला देवाला नमस्कार. आणि बघू शकता तुम्ही किती ट्रॉफिक आहे. तर आज असा होता माझा आजचा ब्लॉग. कसा वाटला तुम्हाला नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा. चला तर मग बाय, भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये.